स्वागत आहे तुमचा चंदनपूर आणि लखनपूर गावामध्ये। इथे प्रत्येक वर्षी एक प्रथा होते। ह्या गावाच्या कुलदेवताची पूजा आणि त्याच्याहून पण जास्त रोचक कथा आहे कुलदेवताला चढणारा लाडू, जो जेवढा मोठा असेल समजा तेवढंच त्या गावाचं नाव होईल आणि कुलदेवताचं आशीर्वाद पण भेटेल। आणि ज्या गावाचा लाडू छोटा असेल तो मोठ्या लड्डूवाल्या गावाला आपल्या गावामध्ये भोज आणि पूर्ण वर्ष त्यांचा हुकूम मानेल। तर चला जाऊया चंदनपूर गावाच्या मुखियाच्या घरी। अरे भाग्यवान, चहा बनवायला कुठे गेली आहेस तू? बसून बसून 1 तास झालंय। का सायंकाळी देशील सकाळची चहा? ओरडायचं बंद करा। सकाळपासून 5वा चहा आहे हा तुमचा। पंचायत मध्ये कधी जाणार? काय फक्त इथेच बसून मला पूर्ण दिवस चहाच बनवायचा त्रास देणार आहात? अरे बंद कर आपलं बोलणं। विना तर ह्यावरची सगळ्या गावात ठेवला आहे। ह्या वेळेस पण जर लड्डू छोटा बनला ना तर पूर्ण लखनपूर गावाला जेवण करवावं लागेल आणि नाही देव पावतील आपल्याला आणि सगळ्यांना पूर्ण वर्ष झुकून झुकून प्रणाम करावा लागेल। ह्यावेळेस सगळ्यांच्या पाया पडून पडूनच माझ्या कमरेचं पूर्ण वाटोळं झालं आहे। अजून 1 वर्ष ह्या परेशानीला मी झेलू नाही शकत। मग का नाही जाऊन तुम्ही ह्या मसल्याचा एखादी हल शोधून घेऊन येता? ह्या वेळेस असा हलवाई शोधा जो सगळ्यात मोठा लड्डू बनवेल। हा, आता तर बघावंच लागेल। चला मी पंचायत मध्ये जाऊन येतो। सायंकाळच्या चहासोबत तुझ्याशी बोलेल मी। काय? पंचायत सोडून चहाची दुकान उघडून घ्या, स्वतःच बनवा आणि स्वतःच पिवा। हे बघा मुखियाजी, ह्यावेळेस लड्डू बनवण्यासाठी त्या घनचक्कर फकीरचंदला नका बोलू। जो हलवाई कमी आणि मिस्त्री जास्त वाटतो, त्यामुळेच आपण पूर्ण 1 वर्ष भुगतत आहोत। नाही 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 नाही, ह्यावेळेस कोणतरी चांगला हलवाई चंदनपूर गावचे लड्डू बनवेल आणि हलवाई सापडायची जिम्मेदारी तुझी असेल ह्यावेळेस। तुम्ही चिंता नका करू, पूर्ण शहरामध्ये सापडून एकदम हुशार हलवाई सापडून घेऊन येईल मी आजच शहराकडे निघतो आणि आता हलवाईला सोबतच घेऊन येतो। भाग्यवान, कुठं आहेस तू? चहा बनव जरा माझ्यासाठी। ऐकू येतंय का तुला? ऐकू येतंय का? हो, झोपत आहे। तुम्ही माझ्या आजूबाजूला एवढे नोकर जे सोडले आहात, आरामच करत असते दिवसभर। हलवाई भेटला काय फक्त पंचायत मध्ये पण बसून बसून चहाच पियत होता? अरे भाग्यवान, बंद कर आपलं संगीत आणि एक गरमागरम चहा बनवून घेऊन ये। बस पूर्ण दिवस चहाच पियत बसा। ह्या वेळेस पण मला नाही वाटत की आपण लखनपूर वाल्यांकडून जिंकणार आहोत। बस जेव्हा बोलते तेव्हा वाईटच बोलतेस। जा आता चहा बनवून घेऊन ये। चुकीचं नाही, बरोबर बोलत आहे। ह्या वेळेस पण आपण नाही जिंकलो ना तर नाक कटून जाईल आपली। आता बोलूया लखनपूरच्या गावाची, ज्यांना प्रत्येक वर्षी जिंकून फुकटचा भोज आणि जी हुजुरी करवण्याची थोडी सवयीशी झाली आहे। हे बघा भाई, ह्यावेळेस पण देवाच्या आरतीचा लाडू सगळ्यात मोठा असला पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे। प्रत्येक वेळेसारखं प्रमाणे ह्यावेळेस पण दावत चंदनपूर वाऱ्याकडेच झाली पाहिजे। प्रत्येक वर्षी जे सेवा सत्कार करतात ते मजबुरीमध्येच करतात, पण काय करावं, करतायत। ऐकण्यात आलं आहे की चंदनपूर जिंकण्यासाठी ह्यावेळेस पूर्ण जीव लावत आहे आपला। तसं मुखियाची ह्यावेळेस लाडू किती मोठा असेल? चंदनपूरवाल्यापेक्षा मोठा, एवढा मोठा की पूर्ण गाव त्या लड्डूच्या खाली आलं पाहिजे। हा 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 हा। लवकर लवकर लागा सगळे कामाला आणि गेंदूमल लक्षात ठेव की चंदनपूरवाले केवढा मोठा लाडू बनवत आहेत। हा 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 हा। तुम्ही बेफिकर राहा, मी माझे खबरी सगळीकडे पाठवले आहेत। ते आपल्या पुढे ही प्रतियोगिता जिंकूच शकत नाहीत। आता दोन्ही गाव तयारी करायला सुरुवात करतात सगळ्यात मोठा लड्डू बनवायची। तिथे नंदू सगळ्यात मोठा लड्डू बनवणाऱ्या हलवाईला शहरमध्ये शोधत असतो। लाडू बनवायचेत? बोला,
किती किलोचा बनवायचा आहे? किलो नाही, मोठा विचारा. ठीक आहे. किती फुटाचा बनवायचा आहे? फूट नाही 10 माळ्या एवढा बनवायचा आहे. 100-200 वर्ष पूर्ण गाव काय फक्त लड्डूच खाणार आहे का, जे एवढा मोठा लाडू बनवत आहात? हो, चंदनपूर आणि लखनपूरच्या कुलदैवताची पूजा आहे. ज्या गावाचा लाडू सगळ्यात मोठा असेल त्यांनाच आशीर्वाद मिळेल. आणि तुम्हाला आता माझ्यासोबत चालावं लागेल, टाइम कमी आहे. ठीक आहे, चला चलू. पण एवढा मोठा लाडू बनवण्यासाठी जेवढं तूप, साखर आणि बाकी सामग्री घ्यावी लागेल ती आहे तुमच्या गावामध्ये. सगळं मिळेल तुम्हाला, फक्त लाडू आभाळा एवढा मोठा पाहिजे. छज्जू आणि नंदू चंदनपूरकडे निघून जातात आणि दोघेही मुखियाच्या समोर जाऊन पोचतात. तर तू सगळी गोष्ट नंदूला सांगितलेलं असेल की त्याला सगळ्यात मोठा लाडू बनवायचा आहे. बनवून टाकेल. तेव्हा कोणीतरी मुखियाजी म्हणून ओरडत येतो. अरे डोलू, काय झालं की जेवढं बोंबलत आहेस? मुखियाजी, मला नाही वाटत आहे की आपण लखनपूर गावा एवढा मोठा लाडू बनवू शकतो. का? कारण की ते कुतुब मिनार एवढा लाडू बनवत आहेत. मी आत्ता ही गोष्ट लखनपूरच्या मुखियाकडून ऐकून आलो आहे. काही गोष्ट नाही, आपण आभाळा एवढा लाडू बनवूयात. त्याच्यासाठी तर आपल्याला खूप टाइम लागेल. आजपासूनच तूप आणि साखर जमा करायला चालू करा मुखिया साहेब. दोन्ही गाव सुरू करतात सगळ्यात मोठा लड्डू बनवायच्या तयारीमध्ये. मुखियाजी, हा लड्डू तर प्रत्येक वेळेस दुसऱ्या माळ्यापर्यंत गेला की तुटतोय. आता काय करायचं? असंच जर चालू राहिलं तर आपण कुतुब मिनार एवढा लाडू बनवूच शकत नाहीत. अर्ध्या गावाची साखर टाकली चाचणीमध्ये तरी पण लड्डू तुटतोच आहे. आपण असं करूयात, लाकडाचा कुतुब मिनार बनवूयात आणि त्यावरती लड्डूची बुंदी चिपकून टाकूयात. यामुळे सगळ्यांना वाटेल की आतून आणि बाहेरून एकदम असली लाडू आहे. आता लखनपूर गाववाले चालू करतात सगळ्यात पहिला काठीचा कुतुब मिनार बनवायला. तिथे चंदनपूर गाव पण आपली तयारीमध्ये सुरू असतो लड्डू बनवायला. आणि चंदनपूर डोंगरा एवढा मोठा लड्डू बनवून तयार करतात आणि सगळेजण खुश होतात. पण काहीच वेळानंतर बघता लड्डूंचा ढेर खालती पडून जातो. काय रे हलवाई, तुझा हे आभाळा एवढा लड्डूचा पहाड पूजा व्हायच्या आधीच पडला. आता काय करावं उद्या पूजामध्ये? कुठून पकडून आणलंस रे नंदू या हलवाईला? मुखियाजी, याला शहरातून घेऊन आलो होतो. ऐकण्यात आलं होतं की खूप मोठा मशहूर हलवाई आहे. मला काय माहित होतं याला ठीक प्रमाणे लड्डू पण बनवता येत नाही. जर लाडूच नसेल तर देवाची पूजा कशी होईल? बिना लाडूचा ना देवाचा आशीर्वाद मिळेल ना प्रतियोगितेमध्ये विजेता पण ठरतो आपण. की ह्या वेळेस पण लखनपूरवालेला आपल्याला सांगतील की देव त्यांच्याच सोबत आहे. आता काय करणार आपण? एक काम बरोबर होत नाही तुमच्याकडून. हलवाई बोलवला तर तो पण असा. अरे भाग्यवान, तू आपलं तोंड थोडं बंद ठेवशील? मला थोडा विचार करू दे. आता विचार करून काय होईल? लड्डू बनवायची सामग्री पण तर नाही आहे. आता तर एवढा वेळ पण नाहीये परत बनवू शकेल. आणि एवढं तूप पण नाही आणि साखर पण नाहीये. सगळे गावची लोक तोंड पाडून आपापल्या घराकडे जायला लागतात. असं वाटत आहे यावेळेस पण लखनपूरवाले जिंकतील आणि परत पूर्ण वर्ष त्यांची जी हुजुरी करावी लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा चंदनपूर गाव जागतो तर बघतात तर एक खूप मोठा लड्डू गावामध्ये ठेवलेला आहे, ज्याचा वरचा हिस्सा आकाशामध्ये लपलेला आहे. सगळेजण बघून खूप खुश होऊन जातात. अरे छज्जू, तू एका रात्री कमाल केलास एवढा मोठा लाडू बनवून. अरे शेठजी, मी तर रात्री जाऊन झोपलो होतो. तर हा लाडू कोणी बनवला? मला माहित नाही. आता सगळे गावाची लोक समजून गेले होते की हे देवताची कृपा आहे. सगळे गावची लोक बेसब्रीने पूजा आणि प्रतियोगिताची वाट बघत होते की कोणचं गाव आज विजेता होईल.
आणि लखनपूर गाववाल्यांनी पण आपला लड्डू देवताच्या समोर ठेवून दिला होता. सगळे बघत होते की दोन्ही लड्डूंची उंचाई आकाशाच्या ढगांमध्ये गायब होती. वाह, बघा किती चमकत आहे आमचा लाडू. असं वाटत आहे चंदनपूर गाव आमच्या लाडूच्या प्रकाशानेच हरून जाईल. काय प्रताप, ह्यावेळेस तुला गलतफहमी होत आहे रामलखन. चंदनपूर गावच्या लाडू समोर प्रकाश थोडा कमी आहे. हो मुखियाजी, चंदनपूरच्या लाडूची चमक पूर्ण गावाला रोशन करत आहे. मला तर अशी काही रोशनी दिसतच नाहीये. हे जे काही प्रकाश आहे लखनपूरच्या लाडूची प्रकाश आहे आणि त्यामुळेच तुमचा पण लाडू चमकत आहे. आणि तुम्हाला वाटत आहे की तो तुमच्या लाडूची चमक आहे. ते तर तेव्हा माहीत पडेल की देवाचा आशीर्वाद मिळेल की कोणाचा लाडू सगळ्यात मोठा आहे. असं वाटत आहे प्रताप सिंग, तुम्ही लास्ट वेळची हार विसरले आहात आणि अजून पण हे वर्ष संपलेलं नाहीये. हरलेलं गाव जिंकलेल्या गावासमोर मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करत. सगळे देवताची पूजा अर्चना सुरू करतात आणि वाट बघतात की ह्या वेळेस कुणाला देवताचं आशीर्वाद भेटेल. बघताच बघता लखनपूर गावाचा लड्डू धडधड करून धराशायी व्हायला सुरू होतो आणि चोहीकडे काट्यांचा ढेर लागून जातो. अरे, यांचा लाडू तर खोकला आहे. याचं पूर्ण कवच लाकडाचं होतं. फक्त वरूनच लाडू होते, आतमध्ये पूर्ण लाकडीचा ढाचा होता. बघितला रामलखन, देवाच्या कृपेनं तुमचा खोटारडेपणा पूर्ण गावासमोर आला. प्रत्येक वेळेस बेईमानी करून तुम्ही विजेता बनत आलात ना. हो मुखियाजी, मोठ्या मोठ्या गोष्टी आणि छोटे छोटे लाडू बनाते. आता पूर्ण वर्षांना चंदनपूर गावासमोर शर्मिंदीनं चालावे लागेल. मोठे आले आहे लाडूची रोशनी दाखवणारे. तेव्हा आकाश गरजायला लागतो आणि आकाशातून येणाऱ्या एका जोरदार प्रकाशाने सगळीकडे खूप जास्त प्रकाश पडून जातो. आणि तेव्हा एक आवाज येते, खोटं बोलण्याचा डोंगर कितीही मोठा असू द्या, कधी ना कधी तो खाली येतोच. लखनपूरवाले प्रत्येक वेळेस चंदनपूरवाल्यासोबत बेईमानी करत आले आहेत आणि ह्याचमुळे आजपासून प्रत्येक वर्षी बिना कोणत्या प्रतियोगितेशिवाय चंदनपूर गावच विजेता असेल आणि लखनपूर गावाला प्रत्येक वेळेस चंदनपूर गावासमोर झुकूनच राहावं लागेल. आणि माझा आशीर्वाद प्रत्येक वेळेस चंदनपूर गावासोबत असेल. आज आणि आजपासून अशा प्रकारची कुठलीही प्रतियोगिता नसेल. विजय असो कुलदेवतेचा. ह्यावेळेस माहीत पडलं की चांगल्या मनाने आणि इमानदारीने कोणतं काम कराल तर ते प्रत्येक वेळेस कामयाब होतं. आम्ही पण तुमच्यासारखा नकली लाडू बनू शकलो असतो. मला माफ कर प्रताप, मी विसरलो होतो की भगवानच्या आराधनेमध्ये मी चुकीचं काम करत होतो आणि मला ही सजा मान्य आहे. आजपासून लखनपूर गाव चंदनपूर गावचा प्रत्येक हुकूम मान्य करेल. नाही रामलखन, जर मी पण तुमच्यासोबत असंच वागलो तर मी देवाचा आशीर्वादाचा वाईट उपयोग करल. आजपासून सगळे समानात, कोई लहान मोठं नाहीये. आपण सगळे मिळून देवाची पूजा करत जाऊ. प्रत्येक वर्षी याला प्रतियोगितेसारखं नाही, एका उत्सवाप्रमाणे आपण साजरा करू. मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेल प्रताप. आजपासून दोन्ही गावं सोबत मिळून मिसळून राहतील. आता दोन्ही गाव मिळून आजूबाजूच्या गावावाल्यांना आपल्याकडे पूजा आणि भोजसाठी न्योता देतात आणि दोन्ही गाव एक होऊन देवताची पूजाचा उत्सव मनवतात. आणि ह्या प्रकारे लखनपूर आणि चंदनपूर गावाचा मिलाप होऊन जातो आणि दोन्ही गावामध्ये मिळून कुलदेवताची पूजाला महोत्सवचा रूप द्यायचं उचित समजलं. आणि एक खोकली प्रथाच्या अंत बरोबर भक्तिभावची नवीन प्रथाची सुरुवात झाली.